फटाफट फटाफट सामने खेळायचे आहेत. प्रमुख पाहुणे आपल्याला इथे लाभलेले आहेत, ते आपला मॅच इथे पाहत आहेत. आपल्याकडनं आपण घाई करायची आहे. चला स्टार्ट होते मॅच. दिनेश घ्या. चला सामना सुरू होतोय. आरू एक चांगले फलंदाज ज्यांनी चांगली फटकेबाजी केली आहे पूर्ण टुर्नामेंटमध्ये. व्हॉलंटियर प्लीज सर्वीकडे आता चारही बाजूने बॉलसाठी सुद्धा, आणि हे सामने खूप महत्त्वाचे आहेत. त्यात काही डिसिजनमध्ये फेरबदल व्हायला नको. व्हॉलंटियर्स प्लीज बस, आता आपला शेवटचे क्षण आहे, त्यामध्ये काही फेरबदल नको. त्यामुळे आणि जे संघ आता हारतील त्यांनी घरी जाऊ नये, कारण आता आपण एवढा सकाळपासून खेळत आहोत, तर लास्ट सामनापर्यंत इथे उभे राहायचं आहे आणि याला हातभार लावायचा आहे. 2 चेंडू 2 धावा. क्या बात आहे, चांगली फलंदाजी. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. दोन्ही फलंदाज मातबर फलंदाज दोघांनी, मला वाटतं दुसरा आता जे स्ट्रायकर फलंदाज त्यांनी मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावले होते, ते पण खणखणीत. क्या बात आहे, डिफेन्स चांगला डिफेन्स आणि 1 सिंगल धाव अर्जित. म्हणून बोलतं जिंकायचं असेल तर फक्त चांगला खेळ नाही, तर त्यात तुम्हाला समोरासमोर प्रॅक्टिकली करून दाखवावं लागतं. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, नाही तर या दोन्ही फलंदाजांना थांबवणं काही खायचं काम नाही. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा. क्या बात आहे. मी जसं म्हटलं होतं, आरूचे फटकार म्हणजे षटकार असतात, ते पण बॉक्सचे आणि चौकार. आर्यनवर एक सूचना आली आहे की विरार क्रिकेट असोसिएशनचे लक्ष आहे, शायद त्यांना ISPL साठी घेऊन जातील बॉक्सच्या, आणि लाखोमध्ये बक्षीस असेल तसे. विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव जितू क्षत्रिय यांचं लक्ष आर्यनवर आहे. तर चांगला खेळ केला तर पुढच्या सीझनमध्ये एक चांगल्या संघाकडून त्यांना खेळताना भेटेल. क्या बात आहे, सिंगल. चौकार शोधायचा होता त्यांना, पण कुठेतरी वाईट गेला बॉल आणि 1 धाव भेटली. क्या सिंगल धाव. दोघेही फलंदाज मातबर फलंदाज, आणि धावा झालेल्या आहेत 11 धावा. धाव फलकावर 11 धावा लगावल्या आहेत. क्या बात आहे, खणखणीत चौकार चौकार चौकार. वाटतं आज सर्वात जास्त चौकार कोणी लगावले असतील तर अरुणे असतील. खरंच उत्कृष्ट फलंदाज, मला टाळ्या वाजवलं, खरंच उत्कृष्ट फलंदाजी केली. आज जो संघ त्यांचा इथपर्यंत दिसतोय ते त्याच्यामुळे असेल. क्या बात आहे, काय म्हटलं होतं मी, काय म्हटलं होतं खरंच. तर तिसरा चौकार लगावला, हॅट्रिक चौकार लगावला, तर डिबेन लावकडनं 100 पारितोषिक असेल. तमास 19 धावा. धावा बळकावर 19 धावा लागला. हॅट्रिक चौकारला डिबेन लावकडनं मिस. सिंगल डिक्लेअर स्वरूपात 22 आलेले आहेत. 5 बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक, 20 धावा. अरे आत्महत्या, शेवटच्या चेंडू आत्महत्या केली आहे आणि फलंदाज बाद. 21 धावाचं आव्हान असेल, 20 धावा केल्या. गाडी चालू असेल, गाडी आहे आपल्याकडनं देऊन टाकू. एक रोहित कंपाईन करतोय. गाडी घेऊन जातो ट्रॉफी आणायला. हे पक्क्या दिला गाडी चाबी. हे पक्क्या चार्ज दिला गाडी. जर रोहित का गाडी मॅच कुठे नाही, मॅच कुठे नाही, बॅच असं नाही देणार.
जा 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 चला सामना सुरू करायचा आहे. इधर शिवान स्पोर्ट्स इधर मालूम है ना वो बेकरी के सामने 20 रन झालात. 21 धावाचं आव्हान असेल. स्वप्नील जसं मयूर इलेव्हन संघासाठी एक चांगली बाब सांगायची तर जे पहिले ओपनर येतात आरू आणि दुसरा जो फलंदाज आहे मला त्याचं नाव नाही माहीत पण चांगले फलंदाजी करतात. तसेच स्वप्नील पहिले षटक घेऊन येतात पण चांगली गोलंदाजी करतात. त्यामुळेच हा संघ इथपर्यंत पोहोचला आहे. बघूया स्वप्नील काय करतात या संघासाठी. आणि खेळपट्टी क्रमांक 3 वर सेमीफायनलचा सामना सुरू आहे. मीम बॉयज अँड ओमसाई 11 सामना चालू करायचा आहे. आणि एक सिंगल धाव पहिले धाव. चला सामना सुरू करायचा आहे. चांगला फटका पण तेवढे चांगले क्षेत्ररक्षण आणि सुलतान म्हटलंय आ बॉल मुझे मार आणि धावचित. 2 चेंडू 1 धावा. हॅलो हॅलो अरे तिथे एक जण येईल त्याला बेस्ट बॅट्समॅन बॉलर छोटे आणि मॅन ऑफ सिरीज काय 3 आहेत ना 4 सिरीज कुठली पण दे ना छोटी असेल ना तर सन्मानचिन्ह देऊन टाक. 3 दे बॅट्समॅन बॉलर आणि सिरीज पाठवून दे. ठीक आहे हां हां बोल हां ठीक आता तेच माहिती दिलं तर अजून रागेल कोण माहिती पण नाही फिल्डिंग कोणी चांगली केली. चला सामना सुरू करत आहे. किती झाले 5 चेंडू 2 धावा. म्हटलं होतं स्वप्नील चांगली गोलंदाजी करतात. हो क्या बात आहे. आणि अशी गोलंदाजी केली की 2 धावा दिल्या आणि 21 धावाचा आव्हान होतं. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू 19 धावा. 5 चौकार लगावे लागतील. नऊ कुठे चुक करून बसलेत. 1 9 आणि +1 2 धावा अशा भेटल्या त्या. दोनच आहे बोलतो. हॅलो छोटे 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 काय पण दे ना छोटं काय असेल ते. अरे सन्मानचिन्ह दे ना छोटा. स्कोर 8 धावा. 8 धावा झालेल्या आहेत. 5-13 अजूनही आव्हान जिवंत आहे. 5 चेंडू 13 धावा होऊ शकतात. चार चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. जर 4 चेंडू 3 चौकार लगावले तर शिवान स्पोर्टकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल समोर फलंदाजाला. हो आणि फलंदाज बाद. 3 चेंडू 12 धावा. अजूनही जिंकू शकतात. 3 चेंडू 3 चौकार लगावे लागतील. 3 चेंडू 3 चौकार. खेळपट्टी क्रमांकावर मीम बॉयज आणि ओमसाई 11 पहिला प्रेक्षणीय सामना चालू आहे सेमीफायनलसाठी.
किती बाद आहेत? 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. सॉरी, एक बॉल. डॉट चेंडू. आणि मयूर संघ विजेता संघ आहे इकडचा. आता मयूर 11 आणि फ्रेंडशिप 11. मयूर 11 फ्रेंडशिप 11 सेमीफायनलचा सामना असेल. मयूर 11 फ्रेंडशिप 11. मयूर 11 तुम्हाला लगातारचा तिसरा सामना खेळावा लागणार सेमीफायनलसाठी. फ्रेंडशिप 11 संघ कर्णधार. चला सर्व संघ प्लेअरला घेऊन मैदानात यायचं आहे. मयूर 11